सगळ्यात आधी ती महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण एका थोर व्यक्तीला, परवाच तुम्ही ऐकलेलं आहे की गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर दीदी ज्यांना आपण सगळे संबोधतो, त्यांचं निधन झालंय. आपण त्यांच्या प्रती एक आदराची भावना म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. अगदी काही सेकंदांचा त्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी आपल्या घरात बसूनच नमस्कार करूया आणि त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांच्यासारखं संगीताचं प्रेम, संगीताची जी जाण आहे ती आपल्याला मिळो अशी प्रार्थना करूया. हरिओम. मुलांनो, आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जरी आपल्या शरीराने जरी त्या इथून दत्ता दीदी ह्या आज परमेश्वराच्या चरणी लीन झाल्या असतील, तरी सुद्धा त्यांच्या स्वरांच्या रूपाने अखंड त्या आपल्या भारतात त्यांचं वास्तव्य राहणार आहे. पिढ्यानपिढ्या त्यांनी आजपर्यंत आपल्याला संगीताच्या द्वारे आनंद दिलेला आहे. तर आपण आजचा आपला तास जो आहे तो सुरू करूया. आपला आजचा विषय आहे मुलांनो, नृत्य, चेहऱ्याचे हावभाव. आता चेहऱ्याचे हावभाव हा काही फक्त नृत्यापुरता विषय मर्यादित नाही, तर हा विषय जो आहे तो नृत्य आणि नाट्य या दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त असा विषय आहे. तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल, पण त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते. मुलांनो, चेहऱ्याचे भाव म्हणजे आपल्या मनात उमटणाऱ्या ज्या भावना असतात त्या आपल्या चेहऱ्यावर दिसतात. आपल्याला माहिती आहेच की वेगवेगळे दिवसभर आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येत असतात आणि त्याचा परिपोष म्हणून आपल्या चेहऱ्यावर त्या उमटत असतात. बघा, अगदी साधी गोष्ट तुम्हाला मी सांगते. ज्या वेळेला सकाळी तुम्हाला उठायचं असतं, शाळेत जाण्यासाठी आई उठवत असते, तेव्हा आई आधी प्रेमाने उठवते आणि मग ज्या वेळेला तुम्ही उठत नाही त्यावेळेला ती रागाने उठवते तुम्हाला. आणि मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा तिच्याकडे बघता तेव्हा तिचा चेहरा कसा झालेला असतो, एकदम रागीट असा चेहरा झालेला असतो. आणि म्हणजेच तिच्या मनातल्या भावना तिच्या चेहऱ्यावर येतात. आता आजचा जो विषय आहे की नृत्य, चेहऱ्यावरचे भाव. ज्या वेळेला नृत्यामध्ये, मी याही पूर्वी सांगितलं की नृत्यामध्ये आपल्याला काहीही बोलून सांगायचं नसतं, तर त्यावेळेला आपल्याला आपल्या अंगिक हालचाली असतात, आपली जी एक्सप्रेशन असतात त्याच्या आपल्याला जे काय सांगायचे, आपल्या मनातली जी भावना आहे त्या भावांचं आणखीन काही वेगळं रूप आहे का, या सगळ्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. मी तुमच्यासाठी प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे मुलांना. आहे हे काय असतात आपल्या मनात चेहऱ्याच्या वेगवेगळ्या की आपलं हे प्रेझेंटेशन आपल्याला काय घेऊन आलंय. बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ऑनलाईनच्या मार्फत तुम्हाला अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यातच संगीत हाही एक भाग आहे आणि ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून संगीत विषय आपण शिकतोय आणि आज आपण शिकतो आहे नृत्य, चेहऱ्यावरील भाव. ओके, चला तर मग शिकूया काय आहे आजचा विषय. बघा, आजचा विषय आहे नृत्य, चेहऱ्यावरील भाव. आता हे चेहऱ्यावरचे भाव आपल्याला दिसण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी म्हणजेच काय, तर एक्सप्रेशन्स हा शब्द तुम्हाला अतिशय छान पद्धतीने माहितीये की एक्सप्रेशन्स, आपल्या चेहऱ्यावर येणारी एक्सप्रेशन्स. तुम्ही अनेक रियालिटी शोज मधनं ऐकलेले की तू डान्स तर खूप उत्तम केलास पण तुझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स नव्हते. म्हणजे काय, तर त्या नृत्याला आवश्यक असणाऱ्या ज्या भावना आहेत, जी एक्सप्रेशन्स आहेत, ती तुझ्या चेहऱ्यावर नव्हती. आता बघा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या इमोजीज दिसत आहेत. एक आहे ती हसणारी इमोजी आहे, एक आहे ती थोडीशी सॅड अशी इमोजी आहे,
एक जी आहे ती थोडीशी अशी तिने तोंड असं फिरवलंय, म्हणजे थोडक्यात ती नाराज आहे, नाराजीची एक इमोजी आहे. म्हणजेच हे एक्सप्रेशन्स आपल्या चेहऱ्यावर कायमच येत असतात आणि ते फक्त नृत्यासाठी आवश्यक असतात असं नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नृत्य, नाट्य, आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण या एक्सप्रेशनचा उपयोग अगदी रेग्युलरली करत असतो. सो आजचा हा विषय चेहऱ्यावरील भाव. आता हे भाव जे आहेत त्या भावनांचं आपण आज काय काय शिकणार त्याचा एक रोडमॅप आपण बघूया. बघा, आपण शिकणार आहोत, पहिला भाग जो आहे तो आहे आपला इंट्रोडक्शन ऑफ भाव. म्हणजे आपण भाव म्हणजे काय याची थोडक्यात एक एक साधारण छोटीशी 4 ओळीची माहिती आपण बघणार आहोत की भाव म्हणजे काय असतं. ओके. त्यानंतर टाइप्स ऑफ भाव, भावांचे प्रकार काय, जे आपल्या चेहऱ्यावर जे भाव येतात, एक्सप्रेशन्स येतात, त्याचे प्रकार काय आहेत ते आपण शिकणार आहोत. आणि त्याचप्रमाणे डिटेल इन्फॉर्मेशन 9 रसांची जी आहे स्थायी भावामधली ती आपण शिकणार आहोत. आता रस म्हणजे काय, भाव म्हणजे काय, हे आपण सगळंच थोडं थोडं करून बघणार आहोत. फक्त त्याला आपण फार मोठ्या प्रमाणात बघणार नाहीत. आपल्या आजच्या विषयासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण बघणार आहोत. चलूया आपण पुढे की भाव म्हणजे काय. बघा, भाव ही अशी गोष्ट आहे मुलांनो, जी शब्द, शारीरिक भाव, आपल्या चेहऱ्यावरचे हा भाव याच्याद्वारे अभिप्रेत असणारा अर्थ व्यक्त करते. म्हणजे आपल्याला जी एखादी भावना अभिप्रेत आहे ती शब्दांच्या द्वारे किंवा शारीरिक हालचालींच्या द्वारे किंवा आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावांच्या द्वारे जी व्यक्त करते, आपल्यापर्यंत पोहोचवते, त्याला आपण भाव असं म्हणतो. ही आपल्या मानसिक स्थितीची अभिव्यक्ती आहे, जी नृत्यामध्ये एक आवश्यक घटक म्हणून मानली जाते. ज्यावेळेला आपण नृत्य सादर करतो त्यावेळेला एखादा विषय असतो बघा. समजा मला अतिशय रौद्र भावाचं, म्हणजे एखाद्या मी खूप रागामध्ये आहे आणि अशा रागामध्ये असलेली अभिव्यक्ती मला सादर करायची आहे, तर त्यावेळेला ते भाव म्हणजे क्रोध असलेले, राग असलेले भाव जर माझ्या चेहऱ्यावर आले नाहीत तर माझं नृत्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे नृत्यातला अतिशय आवश्यक हा घटक आहे की भाव, जी मानसिक स्थितीची अभिव्यक्ती आहे, म्हणजे तुमच्या मनातल्या स्थितीची जी अभिव्यक्ती आहे. एखाद्या नृत्यातलं कॅरेक्टर सादर करताना आपल्याला ते कॅरेक्टर कुठलं आहे, म्हणजे आत्ताचं कॅरेक्टर आपण सादर करतोय ते रागीट कॅरेक्टर आहे का, का आनंदी आहे, का अतिशय घाबरलेला आहे, हे जी कॅरेक्टर्स आहेत त्याची त्या कॅरेक्टरच्या मनाची ती अवस्था आहे ती दाखवण्यासाठी भाव अतिशय आवश्यक असतो. वाचिक भाव म्हणजे परिणामाकडे नेणारा, ज्या नृत्याला आपण सादर करतोय त्याच्या परिणामाकडे नेणारा एक महत्वाचा घटक म्हणजे भाव. वाचिक, अंगिक आणि सात्विक पैलूंच्या पद्धतीने भाव निर्माण करता येतो. आता वाचिक, अंगिक म्हणजे काय, आमच्या नृत्यामध्ये एक अतिशय व्यवस्थित छान श्लोक आहे. अंगिकम भुवनस्य वाचिकम सर्व वाङ्मयः. कारण आपल्याला खूप वेळ नाही यासाठी. वाचिक म्हणजे आपण बोलण्याद्वारे दाखवलेला अभिनय किंवा बोलण्याद्वारे प्रगट केलेली भावना. अंगिकम म्हणजे आपल्या शारीरिक हालचालींच्या द्वारे आपण ज्या भावना व्यक्त करतो त्या. तर अशाच वाचिक आणि अंगिक अभिनय परत एकदा वळतो आहे. आपला विषय चालू आहे की भाव म्हणजे काय. ते भावा ह्या विषयाची आपली आत्ताची जी स्लाइड आपण बघत आहोत त्या स्लाइड पासून आपण सुरुवात करतोय की मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की कोणतेही काव्य वाचल्यावर, म्हणजे ज्या वेळेला आपण नुसतंच नृत्य नाही किंवा नुसतंच नाट्य ह्या विषयाशी नाही, त्यातनच फक्त आपण भावना दाखवतो का किंवा भावना आपल्याला कळतात का, तर नाही. एखादा काव्य जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा सुद्धा आपल्या मनात जो भाव जागृत होतो त्याद्वारे आपल्याला अनुभूती होते. आणि हे भाव जे आहेत हे आपल्याला रस म्हणून मानले जातात. म्हणजे आपल्या भावना ज्या मनात आहेत, आपल्याला ज्या भावना कळता आहेत, ज्याची अनुभूती आपल्याला होते त्यालाच आपण
रस असं संबोधत आहोत मुलांना. आता हे रस यापूर्वी तुम्ही शिकलाय की मला माहित नाही, पण आपल्या मराठी व्याकरणात रस जी पद्धत आहे, नवरसांबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा माहित असेल तर तुम्हाला आपण ते शिकणार आहोत. पण त्यापूर्वी आपण हे जे भाव आता आपण मी सांगितले त्या भावांविषयी परत एकदा बोलूया की ह्याचे 4 प्रकार आहेत. स्थायी भाव, विभव भाव, सात्विक भाव आणि व्यभिचारी भाव. बघा, स्थायी भाव, स्थायी भावाचा अर्थ असा आहे की जो मुख्य भाव आहे. या विभव, सात्विक, व्यभिचार भाव या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे स्थायी भाव आहे. म्हणजे तुमचा स्थिर भाव, तुमच्या मनात असलेला स्थिर भाव जो तुमच्या मनात कायम आहे असा. आणि स्थायी भाव ही मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्या नवरसांची जी आहे तो मूळ आधार आहे. आणि एक रस के मूल के रस विद्यमान रहता है. जसं असं म्हणलं जातं की स्थायी भाव म्हणजे स्थिर भाव हा नवरसांचा मूळ गाभा आहे. विभव, विभव म्हणजे काय तर भरतमुनींच्या मते विभव म्हणजे विज्ञान, विशेष दृष्टीने जो भाव जाणला जातो त्याला विभव असं म्हणतात. आपण थोडक्यात बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करायला गेला तर खूप मोठं आहे हे, आणि हे तुम्हाला आत्ता सगळं कळण्यासाठी आवश्यक आहे असं नाही, पण थोडीशी माहिती तुम्हाला व्हावी म्हणून टाकते की स्थायी भावाच्या अंतर्गतच विभव भाव, सात्विक भाव किंवा व्यभिचारी भाव जे आहे ते येतात. किंवा अनुभव जे आहे ते. अनुभव म्हणजे काय की शरीराच्या विभिन्न अंगांनी आणि उपांगांनी केल्या जाणाऱ्या अभिनयाच्या अनुभवातून अनुभव भावाशी संबंध जोडला आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण भाव प्रकट करतो एखादा, त्यावेळेला त्याच्यामध्ये नुसता बोलण्याने म्हणजे वाचिक अभिनय नाही, तर आपल्याला त्याच्याबरोबर आपल्या अंगांचा, आपल्याला शारीरिक अंग जी आहेत किंवा उपांग आहेत त्यांचा उपयोग करून जेव्हा आपण एखादा भाव प्रकट करतो त्यावेळेला त्याला अनुभव भाव असं म्हणतात. मुलांनो, हे तिन्ही जे आहेत ह्या भावांच्या द्वारे आपण रस उत्पत्ती करत असतो. बघा, स्थायी भाव आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे स्थिर भाव. ही संस्कृत नाट्यशास्त्रातील एक आवश्यक संकल्पना आहे. नाट्यशास्त्रात रस सिद्धांतावरून महाकाव्य रचताना या संकल्पनेच्या उगमाचे श्रेय भरतमुनींना दिले जाते. म्हणजे भरतमुनींनी जे नाट्यशास्त्र दिलंय, ज्याच्यामध्ये सगळ्या विद्यांचा, सगळ्या कलांचा अंतर्भाव आहे, त्याच्याच मध्ये स्थिर भाव किंवा स्थायी भाव ही संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे. भरतमुनींनी प्रत्येक रसाशी संबंधित 8 स्थायी भावांची नावं दिलीत. म्हणजे जे रस प्रकार आपण बघणार आहोत नवरस, त्यातले 8 रस ही त्यांची निर्मिती आहे. त्यांच्यामध्ये नाटकातील इतर सर्व सौंदर्यात्मक भावना मी आता सांगितलेल्या विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव एकत्र येऊन स्थायी भाव वाढवतात, जे शेवटी नाटकातील किंवा नृत्यामधील रसामध्ये परिवर्तित होतात. म्हणजे रसनिर्मिती जी होते ही या भावांमुळे होत असते. आता रस म्हणजे काय? रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य, संगीत आणि नृत्य या कलांच्या संदर्भात वापरली जाणारी एक संज्ञा आहे. एकूण 9 रस आहेत. मी सांगितल्याप्रमाणे भरतमुनींनी 8 रसांची निर्मितीबद्दल सांगितलेलं आहे आणि त्यांचे स्थायी भाव सांगितले. म्हणजे कोणता रस आणि त्याचा भाव कुठला आहे. तर पुढच्या अभ्यासकांनी म्हणजे भरतमुनींच्या नंतर जे अभ्यासक आले त्यांनी 9वा जो शांत रस आहे त्याचा शांत स्थायी भाव सांगितला आहे. याही पुढच्या अभ्यासकांनी आणखीन एका रसाची निर्मिती केली आहे जो भक्ती भाव आहे. रस किंवा भावना विभाव, अनुभव आणि संचारी भाव मगाशी सांगितल्याप्रमाणे यांच्या मिश्रणाने निर्माण होते. संगीत रत्नाकर या ग्रंथानुसार प्रेम, विनोद, क्रोध यासारख्या कायमस्वरूपीच्या भावना प्रत्येक माणसाच्या मनात सुप्त अवस्थेत असतात. बघा, त्या अशा दडलेल्या असतात आणि त्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे त्या भावना आपल्या बाहेर येत असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात, लपलेल्या अवस्थेत असतात. जेव्हा एखादा कुशल कलाकार विभाव, अनुभव आणि संचारी भावाच्या निरूपणामुळे उत्तेजित होतात तेव्हा ते भावनेत किंवा बदलतात आणि त्यांच्यातून रसनिर्मिती होत असते. मी आता सांगितल्याप्रमाणे या सगळ्या भावना सुप्त अवस्थेत आपल्या मनात असतात आणि जेव्हा एखादी अशी घटना घडते ज्याच्यामुळे उत्तेजित आपण होतो आणि ती भावना आपल्यातून बाहेर येते, त्यालाच आपण रसनिर्मिती असं म्हणत असतो. बघा, या कुठल्या रस आहेत तर हे नवरस आहेत बघा, आणि त्यांच्या जे स्थायी भाव आहेत त्यांचीही नावं मी दिलेली आहेत. आणि त्याचबरोबर मुलांनो त्याचे चेहऱ्यावर असणारे भाव कसे दिसतात
त्याचं एक प्रदर्शन आपण इथे बघणार आहोत. पहिला रस आहे शृंगार रस किंवा शृंगार भाव, त्याची स्थायी त्याचा भाव आहे रती. पुढचा रस आहे हास्य रस किंवा हास्य भाव, आणि त्याचा स्थायी भाव आहे हास किंवा हसणे. तिसरा रस आहे करुण रस, त्याचा स्थायी भाव आहे शोक. मुलांनो, या नवरसांच्या तुम्ही स्क्रीनशॉट जरूर करा, कारण हे तुम्हाला आजचा महत्वाचा टॉपिक हाच आहे की आपल्याला नवरस कुठले शिकायचे आहेत किंवा कुठले भाव आपण चेहऱ्यावर आपल्या नृत्यासाठी आवश्यक असणारे चेहऱ्यावरचे भाव जे रस निर्मिती करतात ही त्यांची नावं आहेत. त्यानंतरचा रस आहे वीर रस, जो आपल्यामध्ये उत्साह हा स्थायी भाव निर्माण झालेला असतो त्याच्यातून येतो. त्यानंतर आहे रौद्र रस, आणि जो आपल्याला जी भावना दाखवतो तर ती आहे क्रोध, अँगर, ज्याला आपण म्हणतो राग. ओके. त्यानंतर अद्भुत रस, म्हणजे अद्भुत रस जो आहे ती आपल्याला त्याचा स्थायी भाव आहे आश्चर्य. आपल्याला एखादी गोष्ट बघून ज्याला खूप मोठं आश्चर्य वाटतं, अरे असं पण असू शकतं का, बापरे एवढी मोठी इमारत असते, बापरे, हे जेव्हा आपल्या चेहऱ्यावर येतं किंवा आपल्या मनातून निघतं, आश्चर्य वाटतं आपल्याला त्या गोष्टींचं, त्यावेळेला अद्भुत रसाची निर्मिती झालेली असते. यानंतर आपण बघणार आहोत भयानक रस. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा भय वाटतं, त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर त्याप्रमाणे भावना उमटते आणि ती भयानक रसाची निर्मिती करते. यानंतर पुढचा जो रस आहे तो आहे बिभत्स रस. ज्या वेळेला एखादी गोष्ट बघून आपल्याला अतिशय किळस वाटते म्हणा किंवा घृणा येते आपल्याला ती गोष्ट बघून, त्यावेळेला बिभत्स रसाची निर्मिती होते. बघा इथे तुम्हाला ह्या चित्रांमध्ये दिसत असेल की हे बघा, शृंगार म्हणजे ती एखादी नवतरुणी ज्या वेळेला आपला स्वतःचा शृंगार करते, म्हणजे ती नटते चांगलं दिसण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी, त्यावेळेला तिची भावना जी आपल्या चेहऱ्यावर उमटते ह्याला आपण शृंगार रस असं म्हणतो. आता या शृंगार रसात प्रेम ही भावना असते. ते प्रेम म्हणजे नुसतंच काय म्हणतो आपण की पती पत्नी मधलं किंवा प्रेयसी प्रियकरामधलं नाही, तर हे प्रेम गुरु शिष्यामधलं पण असू शकतं, हे प्रेम आई मुलामधलं असू शकतं. तर ही प्रेमाची भावना ज्या वेळेला चेहऱ्यावर उमटते त्यावेळेला तो शृंगार रसाची निर्माती होते. पण त्याचा मूळ भाव रती हा आहे, त्यामुळे ती बऱ्याच वेळेला प्रेम जी आहे ती एक प्रियकर प्रेयसी या दृष्टीनेच बघितली गेलेली आहे. पण मी तुम्हाला सांगू शकते की हा रस निर्माण होताना, शृंगार रस निर्माण होताना, ज्यावेळेला एखादी तरुणी स्वतः छान तयार होत असते, बघा तुम्ही बघितलं असेल की गळ्यात काही छान घालते, कानात घालते, त्याच्यानंतर आपले केस सजवते, त्यावर फुलं माळते, छानसा एखादा वेश परिधान करते, आणि ती तयार होत असताना तिच्या चेहऱ्यावर जो एक वेगळा आनंद असतो, त्या आनंदाला शृंगार रसामध्ये आपण बघणार आहोत. ओके. नंतर हास्य रस आपण बघतो, ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट बघून आपल्याला हसू येतं. अगदी साधं तुम्हाला उदाहरण सांगते मुलांना मी. तुम्ही रस्त्याने चालता आहात आणि चालता चालता एखादा समोरचा व्यक्ती आहे, तो कशात तरी अडखळून पडला की पहिल्यांदा आपल्याला हसायला येतं थोडंसं. ओके. किंवा एखादा विनोद ऐकला की आपण हसतो. एखादी आनंददायी गोष्ट घडली की आपण हसतो, आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. त्याला आपण हास्यरस असं म्हणतो. करुण रस, एखादी वाईट गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली किंवा वाईट गोष्ट घडली, ती जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपल्या मनात एकदम दुःख दाटून येतं किंवा शोक होतो आपल्याला, त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर जी भावना येते त्यातून करुण रसाची निर्मिती होते. इथे तुम्हाला हे चित्र दिसतंय बघा, करुण कंपॅशन मध्ये, की वाईट वाटतंय त्या मुलीला किंवा नुसतं ते नाही, दुःख होतंय असं नाही. कधी कधी असं होतं की आपण परमेश्वराकडे सुद्धा ज्या वेळेला आपण मागणं मागतो त्यावेळेला ते मागणं मागत असताना आपल्या चेहऱ्यावर जे भाव असतात, करुण भाव, की त्याच्या प्रती त्या परमेश्वराच्या पायी मी लीन झालोय आणि तुझ्या इतकं मोठं कोणीच नाही, तू मला तुझ्यात सामावून घे, तू मला हे सगळं दे, ही प्रार्थना करताना आपल्या चेहऱ्यावर जे भाव असतात तेही करुण भावामध्ये येतात, आणि त्याच वेळेला करुण रसाची निर्मिती झाली असं म्हणतो. अद्भुत किंवा वीर रस, याच्यामध्ये वीर रसामध्ये उत्साह किंवा ब्रेवरी आपण ज्याला म्हणतो, एखाद्या लढायला ज्यावेळेला एखादा राजा म्हणा जो जेव्हा तो तयार होऊन जायचा त्यावेळेला त्याच्या मनात पूर्णतः मी जिंकेन ही भावना असायची, आणि त्यावेळेला जो उत्साह त्याच्यामध्ये असायचा त्याच्यातनं वीररसाची निर्मिती झालेली आहे बघा. त्यानंतर रौद्र रस, एखाद्या गोष्टीचा आपल्याला प्रचंड संताप आलाय,
खूप राग आलाय ज्या वेळेला, खूप मोठा म्हणजे ज्या वेळेला असं होतं की त्याची कारणं बरीच असतात. म्हणजे आपण म्हणू की खूप अपमान झालाय म्हणा किंवा एखाद्या गोष्टीमुळे आपण खूप दुखावले गेलो. अशा वेळेला आपल्याला खूप राग येतो, क्रोध येतो. त्यावेळेला जो आपल्या चेहऱ्यावर भाव असतो, त्याच्यातनं रौद्र रसाची निर्मिती होते. अद्भुत रस आहे. एखादी आश्चर्याची गोष्ट आपण पाहिली, की आपण त्या अद्भुत रसाची निर्मिती झाली असं म्हणतो. भय किंवा भयानक रस. हा भयानक रस जो आहे तो भयातनं आलेला असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या गोष्टीला घाबरतो, खूप भीती वाटते आपल्याला एखादी गोष्ट बघून. आता मी तुम्हाला अगदी छोटं उदाहरण सांगते. रस्त्यावरनं खूप मोठा साप गेलाय, तर त्याला बघितल्यावर अचानक तो बघितल्यानंतर आपण घाबरतो. आणि त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर जे भयाचे भाव येतात, त्यातूनच भयानक रसाची निर्मिती झाली असं म्हणतो. कारण ते चेहऱ्यावरचे भाव आपण दुसऱ्यापर्यंत पण पोहोचवू शकतो. बरोबर? एखादी गोष्ट बघितल्यावर आपल्याला अतिशय किळस येते, घाण वाटते किंवा घृणा येते. त्यावेळेला बीभत्स रसाची निर्मिती झाली असं म्हणतात. आणि ज्या वेळेला आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांत, निर्विकार असे भाव असतात, म्हणजे कुठलेही अन्य भाव नसतात. आपण निर्वेद असतो. त्यावेळेला शांत रसाची निर्मिती झाली असं म्हणता येईल. मुलांनो, आता ह्या सगळ्याची माहिती मी जसं आता तुम्हाला सांगितले, की शृंगार रस. पहिला जसं सांगितलं, शृंगार म्हणजे तरुण प्रेमींना अनुकूल वातावरण, ऋतू, फुलं, पेहराव, प्रियजनांना भेटणं, संगीत, कविता यामध्ये आनंदाचा किंवा अनुभव, याला शृंगार रस असं म्हणतात. तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो, की मी छान तयार होते, मला कोणाला तरी भेटायला जायचंय, त्यावेळेला मी ज्या पद्धतीने तयार होते. बघा या चित्रात तुम्हाला दिसेल, की त्या तरुणीच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. हे शृंगार रस दाखवतात. लुकलुकणारे डोळे, तेजस्वी चेहरा, स्मित हास्य किंवा थोडंसं जास्त असं स्माईल, गोड शब्द आणि सौम्य हालचालींना चित्रित केलं जातं या शृंगार रसामध्ये. नाट्यशास्त्रात भगवान विष्णूला शृंगार रसाचं एक प्रमुख देवता मानली जाते आणि त्याचा रंग निळा असा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण काही काही शिकणार आहोत मुलांना. पुढचा आपला रस आहे तो आहे हास्य रस. बघा, या तरुणीच्या चेहऱ्यावर तुम्हाला हास्य दिसते. आता याच्या बरोबरीच मी तुम्हाला सांगते, की जेव्हा एखादा भाव आपल्याला दाखवायचा असतो, त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचे दोन भाग पडतात. डोळ्यांचा एक भाग असतो आणि डोळ्यांच्या खाली जेव्हा आपली जिवणी म्हणजे ज्याला आपण ओठ म्हणतो, त्या ओठांद्वारे सुद्धा, तर ही मुलगी जेव्हा हसते त्यावेळेला तिचे पूर्ण ओठ विलग झालेत. म्हणजे हसल्यामुळे ते ओठ पूर्ण असे फाकलेत या पद्धतीने आणि त्यामुळे तिचे डोळ्यांमधनं ते आपल्याला दिसते, की तिला आनंद झालाय कुठल्या तरी गोष्टीचा आणि तिला हसू येते त्याच्यामुळे. जेव्हा हास्य एखाद्या काहीतरी बघा, काही वेळेला असं होतं, की असामान्य वेशभूषा कोणीतरी केली, काहीतरी विचित्रच वेशभूषा केली, ते बघून सुद्धा आपल्याला हसता येतं किंवा वागणुकीमध्ये एखाद्या विचित्रपणा काहीतरी आपल्याला दिसला तर आपल्याला हसायला येतं. एखाद्याचं बोलणं काहीतरी विलक्षण असतं. त्यातून त्या पद्धतीने जेव्हा आपण उत्तेजित होतो आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर येतात, त्या रसाची निर्मिती म्हणजे हास्यरस. सहसा साधं हास्य किंवा निरुपद्रवी आनंद किंवा मजेदार भाषण ऐकून कर्कश हास्याच्या प्रतिध्वनी दरम्यान सर्व काही चित्रित करतो, त्याला आपण हास्यरस असं म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा हास्यरसाची निर्मिती होते त्यावेळेला आपण काही वेळेला सौम्य हास्य असतं आपल्या ह्याच्यात किंवा काही वेळेला आपण खूप मोठ्याने सुद्धा असतो. अगदी दिलखुलास असतो. कारण एखादा मोठा जोक असा झाला तर जो आपल्याला आपल्या मनात आनंद नुसता जपून ठेवताना तो आपला इतक्या जोरात बाहेर प्रगट होतो, त्याचा इतका मोठा कर्कश असा प्रतिध्वनी येतो आणि आपण ते आपल्या चेहऱ्यावरही दिसतं, की हास्य काय आहे. ओके. पुढचा आपला जो रस आहे तो आहे कारुण्य रस किंवा करुण रस. जेव्हा एखाद्या प्रियजनांच्या ना दुखापत होते किंवा त्यांना काही असं मी अगदी तुम्हाला उदाहरणादाखल सांगते, की अपघात झालाय हे जर आपल्याला कळलं, त्याद्वारे तर आपल्या चेहऱ्यावर एक दुःख येतं. कुणी मारला गेलाय, कुणी अप्रिय शब्द काढलेत, तर ते ऐकल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर अगदी साहजिकच जे भाव येतात, ज्याच्यातून आपल्याला करुण रसाची निर्मिती झाली असं म्हणतो. करुण रस कुठल्या प्रकारे दाखवता येतो बघा. काही वेळेला तो मोठ्याने रडण्याने दाखवता येतो, काही वेळेला थोड्या रडण्याने दाखवता येतो. भांडण म्हणा किंवा शरीराला एखादी इजा करून घेणे, याद्वारे शोक प्रकट करणे, याद्वारे तो चित्रित केला जातो. त्याचा स्थायी भाव मी सांगितलं त्याच्याप्रमाणे शोक हा स्थायी भाव आहे. प्रियजनांचा शाप, प्रियजनांपासून विभक्तता होणे, संपत्तीची हानी होणे, मृत्यूचं बंधन किंवा बंदिवास असणं, सतत आंदोलन याद्वारे कारुण्यरस जो आहे तो प्रकट केला जातो किंवा हे त्याचे मूळ काही उदाहरण आहेत की ज्याच्यापासून आपल्याला तो शोक झाला हे दाखवता येतं.
त्याचा अनुभव म्हणजे शारीरिक अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपली जी अंग आहेत त्याद्वारे तो दाखवला जातो. तर अश्रू गाळणे म्हणजे थोडक्यात रडणे किंवा चेहऱ्याचा रंग बदलणे किंवा उसासे सोडणे, शरीर कमजोर असल्यासारखं दाखवणे, बेशुद्ध पडण्याची अवस्था दाखवणे, हे सगळं या शारीरिक अवस्थेद्वारे आपण कारुण्य रस जो आहे तो दाखवू शकतो. बघा या तरुणीच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल की ती करुण भावनेने आपल्या हातात असलेल्या छोट्याशा मुलाकडे बघत आहे. याच्यामध्ये नाट्यशास्त्रामध्ये यम हा त्याची देवता मानले जाते आणि म्हणून त्याचा रंग जो आहे तो राखाडी आहे असं मानलं जातं. त्या पुढचा रस जो आहे तो आहे वीर रस. बघा या चेहऱ्यात आपल्याला दिसत असेल की ही जी तरुणी आहे ती वीर रसामध्ये दाखवताना तिच्यामध्ये चेहऱ्यावर एक वेगळे भाव आहे की काहीतरी अचीव्ह करायचे तिला, काहीतरी तिला मिळवायचं आहे. यासाठी तिची जी तयारी झाली आहे, तिची पूर्णतः जी तयारी आहे, ते भाव तिच्या चेहऱ्यावर आहेत. उत्साह, चिकाटी आणि दुःख अजिबात नाही, दुःखाची अनुपस्थिती त्याची. आश्चर्य किंवा आसक्ती, धैर्याची भावना निर्माण करणारे जे भाव आहेत म्हणजेच वीररस. ही भावना चांगली स्मरणशक्ती, आपल्यात असलेला धीर, धैर्य, शौर्य, गौरव आणि इतरांच्या मताचा विरोधाभास दाखवून चित्रित केली जाते. ही भावना प्रामुख्याने उच्च उंचीच्या पुरुषांमध्ये म्हणजे ज्यांनी उच्च स्थान मिळवलेलं आहे कुठलं तरी अशा उंचीच्या पुरुषांमध्ये दिसून येते. तुम्ही बघितलं असेल तर जितके चित्रपट आहेत राजा रजवाड्यांचे म्हणा, त्यांची युद्ध हे दाखवताना किंवा शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर बघा तुम्हाला एक प्रकारचं वीर भाव दिसतो. त्याचा भाव, स्थायी भाव जो आहे तो उत्साह आहे. आता विभव म्हणजे जेव्हा आपण त्याचा त्याचा मूळ उद्देश जो आहे तो स्पष्ट विचार, स्थिरता, निर्णायकता किंवा नम्रता, आपलं सामर्थ्य, शौर्य, पराक्रम, आपलं वैभव इत्यादी ह्या गोष्टी दाखवण्याची, ह्या इत्यादी भाव दाखवण्याचं एक विशिष्ट घटक म्हणजे वीररस आहे. आता कुठल्या अंगांद्वारे तो दाखवता येतो बघा, तर दृढता, आपल्या चेहऱ्यावर जी एक धैर्य आहे, ते शौर्य जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर दिसणं, त्याच्यासाठी आपल्या चेहऱ्याचा उपयोग करणं, आपल्या भुवयांचा, आपल्या डोळ्यांचा आपण उपयोग करणं, हे त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि खंबीरपणा, बुद्धिमत्ता, अभिमान, तीव्रता, उग्रपणा, थोडासा प्रकारचा क्रोध, या सगळ्या भावभावनाही त्यांच्या चेहऱ्यावर येत असतात. नाट्यशास्त्राप्रमाणे इंद्र भगवान हे त्याचं मूळ रूप असल्याने त्याचा फिकट लाल गौर असा त्याचा रंग आहे. मुलांना आपण बघा रौद्ररस, या तरुणीच्या चेहऱ्यावरचा भाव आपल्याला दिसतोय की तिला अतिशय क्रोध आलेला आहे कुठल्या तरी गोष्टीचा आणि त्याच्यामुळे ती याच्यामध्ये अतिशय क्रोध, राग असा तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्याच्यासाठी तिच्या अंगांचा, उपांगांचा तिने उपयोग केला आहे. डोळे जे आहेत, भुवया ज्या आहेत, नासिका जी आहे त्या सगळ्याचा उपयोग केलाय. हाताची मुष्टी तिने केलेली आहे बघा, की हातात शस्त्र असल्याचा एक आविर्भाव त्याच्यातून दिसतो आपल्याला. किंवा डोळे अतिशय तीव्र म्हणजे मोठे डोळे झालेले आहेत, भुवया तिच्या ताणल्या गेलेल्या आहेत, नासिका जी आहे ती फुललेली आहे. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला त्या भावना तुमच्या म्हणजे तुमच्या मनात आधी जी भाव येतात एखाद्या रागाचे किंवा एखाद्या क्रोधाचे, ते अशा तऱ्हेने तुमच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला भावनांच्या द्वारे बाहेर येतात आणि त्यावेळेला तुमच्या रौद्र रसाची निर्मिती झाली असं म्हणतात. आता ही उग्रपणाची भावना जी आहे ती लढण्यासाठी किंवा कुणाला मारण्यासाठी, युद्धासाठी तयार होण्यासाठी प्रभावित म्हणजे युद्धासाठी तयार होणार यामुळे प्रभावित होते. ओके, ही भावना कठोर शब्द किंवा हिंसक कृतीद्वारे सुद्धा चित्रित केली जाते. काही वेळेला कठोर शब्द त्याच्यासाठी बोलले जातात. ज्या वेळेला वाचिक अभिनय येतो त्यावेळेला म्हणजे बोलण्याची जी क्रिया असते त्यावेळेला कठोर शब्द वापरून ही रौद्र जी भावना आहे किंवा रौद्र रस जो आहे तो दाखवला जातो. किंवा एखादी हिंसक कृती, जसं आता मी म्हणलं की तिच्या हातात एखादं शस्त्र आहे आणि ते शस्त्र उगारून ती कुणाला तरी मारायला चाललेली आहे, असा आविर्भाव तिच्या ह्याच्यातनं चित्रित होतो. हे प्रामुख्याने अहंकारी लोक म्हणा किंवा असुर लोकांमध्ये जास्त दिसून येतं. म्हणजे पूर्वीचे ज्या वेळेला असुर लोक किंवा असुरांशी युद्ध करताना सुद्धा ज्या शक्ती किंवा जे देवदेवता होते त्यांच्याही चेहऱ्यावर या पद्धतीचा रसनिर्मिती झालेली आपण बघू शकतो. याच्यामध्ये क्रोध, उद्धटपणा, विनाश, कपट, मत्सर अशा प्रकारचे विभाव येतात. आता अनुभव म्हणजे आपल्या शारीरिक हालचालींच्या द्वारे हा भाव कसा प्रकट करतात, तर मी आता तुम्हाला सांगितलं की डोळे मोठे होणे,
प्रहार करण्याची एक हातातल्या शस्त्राने प्रहार करणे, एखादी गोष्ट फाडणे, छळ करणे, कापणे, शस्त्र वापरणे, रक्तपात, विणलेल्या भुवया म्हणजे घट्ट दात. दात सुद्धा असे काही वेळेला ते आपण बघतो की ज्यावेळेला खूप राग येतो त्यावेळेला दात लोक असे एकमेकांवर आपटून बोलल्यासारखं बोलतात. ओके. सो राग, अधीरता, थरथर, आवाजातली गुदमर, अभिमान जास्त, हे सगळे त्याचे संचारी भाव किंवा स्थिर भाव आहेत. त्याची देवता रुद्र म्हणजे शंकर असून त्याचा रंग लाल आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत अद्भुत भाव. एखादी आश्चर्यकारक गोष्ट ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला आपल्या चेहऱ्यावर जे भाव येतात त्याच्यात सुद्धा बघा भुवया ताणल्या जातात, भुवया अशा वरती होतात आणि आपले डोळे सुद्धा असे आश्चर्याने वेगळ्या प्रकारे आपण बघतो. काहीतरी असामान्य आपण ऐकलंय किंवा एखादं असामान्य गोष्ट बघितली, एखादं श्रेष्ठ पात्र किंवा कृती किंवा रूप एखादं पाहून आपल्याला आश्चर्याची भावना निर्माण होते. हे स्पर्श किंवा जाणून घेण्याची इच्छा, हशा, प्रशंसा किंवा कौतुकाचे उद्गार, गुदमरणे, थरथरणे, घाम येणे इत्यादीद्वारे चित्रित करता येतं, म्हणजे इत्यादीद्वारे दाखवता येतं. स्थैर्य भाव त्याचे जे आहेत ते विस्मय असेल, विस्मयाने बघणं, अतिशय आश्चर्य भावाने बघणं हे त्याचं स्थिर भाव आहे. विभाव, दैव दृष्टी पाहणे, इष्ट प्राप्त करणे, सुंदर ठिकाण पाहणे, भ्रम, जादू. बघा आता मी तुम्हाला सांगितलं की एखादी जादू बघितली की आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं, अरे बापरे हे असं काय, या असं होतं आपल्याला. हा असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला अद्भुत रसाची निर्मिती झालेली असते. आता ह्याचा शारीरिक अंगांचा म्हणजे अनुभवचा वापर करताना उघडे डोळे, न लावणारा टक लावून पाहणे, म्हणजे टक लावून आपण बघत बसतो डोळे मोठे करून, आनंद, हातपाय आपले त्याद्वारे हे होणे किंवा भयाची थोडी काही वेळेला अशी भावना डोळ्यावर येणे, या सगळ्या अनुभवांचा आपण उपयोग करतो. अश्रू किंवा स्तब्धता किंवा मूर्छा येणे हे त्याचे स्थायी भाव आहेत. याची देवता जी आहे ती ब्रह्मा आहे आणि त्यामुळे त्याचा रंग जो आहे तो पिवळा आहे. मुलांनो पुढे बघूया आपण आपला पुढचा भाव जो आहे भयानक. या चित्रातल्या तरुणीकडे बघून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की ती जी गोष्ट बघते ती अतिशय भयंकर गोष्ट काहीतरी बघते आहे आणि त्याच्यामुळे तिचे डोळे किंवा भुवया यांचा वापर कसा झालाय. एखादी विचित्र व्यक्ती एखादी व्यक्ती ज्या वेळेला विचित्र आवाज ऐकते किंवा विचित्र गोष्ट बघते किंवा एखाद्या निर्जन जागेवरनं आपण जातोय किंवा आजूबाजूला बघा रस्त्याने जात असताना आजूबाजूला कोणीच नाहीये, अगदी निर्मनुष्य रस्ता आहे. विचार करा मुलांनो, आणि अंधार अतिशय दाटून आला आहे. त्यावेळेला या अंधारातनं आपल्या समोर एखादी जोरात पटकन कुठेतरी विचित्र आकृती गेली तर आपल्या मनात काय भाव आहे, भीतीचे भाव येतील आणि ते आपल्या चेहऱ्यावर जे त्या तरुणीच्या धडधड होणं, मंदावणं, थरथर कापणं, डोळे मोठे होणं किंवा आपल्या बोलण्यात थरथर येणं, या सगळ्याची जी आहे ही नैसर्गिक जी भीती आहे ती आपल्याला या शरीराच्या माध्यमातून दाखवता येऊ शकते. आता आपले याच्यामध्येच ओठ, जीभ, घसा आपला सुकून जातो आणि ही भावना आपल्याला दाखवता येते. हातापायाची थरथर दाखवणं, हृदय लटपटणं हे सगळं आपण आपल्या शारीरिक अंगांच्या द्वारे दाखवू शकतो. याचा स्थायी भाव भय असल्यामुळे आपण त्याचा भयानक रसामध्ये आपण त्याची निर्मिती झाली असं म्हणू शकतो. याचा पण जो देवता आहे तो यम असल्यामुळे ह्या देवतेचा याचा जो रंग आहे भावाचा तो काळा आहे. यापुढे आपण बघत आहोत बिभत्सरस. बिभत्सरस म्हणजेच ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट बघितल्यावर घृणा येते, घाण वाटते, किळस वाटते एखाद्या गोष्टीची, त्यावेळेला आपण त्याला बिभत्सरसाची निर्मिती झाली असं म्हणतो. बघा एखादी अनिष्ट गोष्ट, एखादी वेगळी चव, वास, स्पर्श अशा प्रकारच्या दुःखांमधील दोष पाहून तिरस्काराची भावना निर्माण होते. तिरस्कार वाटतो आपल्याला किंवा किळस वाटते. त्यावेळेला आपले चेहरा साहजिकच बदलतो. आपण बघा त्यावेळेला शी असं वगैरे करतो हो ना, तर ती जी भावना आहे त्याला आपण बिभत्सरस निर्माण झाला असं म्हणतो. आता त्यासाठी डोळे, आपला चेहरा विकृत करणं, डोळे आणि नाक बंद करणं, डोकं आणि चेहरा खाली करणं, अडखळणं किंवा पडणं याद्वारे ही भावना आपण दाखवू शकतो. अप्रिय शब्द ऐकणं किंवा अप्रिय घटनांचं कथन इत्यादी ऐकल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हे भाव निर्माण होतात. अप्रिय म्हणण्यापेक्षा सुद्धा एखादी
विचित्र घाणेरडी अशी गोष्ट आपण बघितली ऐकली की आपल्या चेहऱ्यावर ते भाव साहजिकच येतात. आता ह्याच्यामध्ये ज्या शरीराच्या अंगांचा उपयोग करता येतो त्याच्यामध्ये चेहरा, हातपाय, चेहरा टाळणं म्हणजे याच्यात चेहरा न दाखवणं थोडक्यात समोर, डोळे मिटणं किंवा काय म्हणतो आपण आपण म्हणतो ना शी तू असं म्हणतो, हाताची जलद हालचाल करणं वगैरे या पद्धतीने आपण ते दाखवू शकतो. याचा स्थायी भाव घृणा किंवा जुगुप्सा जुगुप्सा असा आहे आणि याची देवता जी आहे भगवान शिव आहे आणि त्याचा रंग जो आहे तो निळा आहे. मुलांनो ह्या पुढचं आपण बघणार आहोत शांत रस. या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती शांत भाव तुमच्या लक्षात येतील. मोक्षाच्या इच्छेतून आणि वास्तव्याच्या खऱ्या ज्ञानाच्या तळमळीतून निर्माण होणारी भावना म्हणजे शांत रस. एखाद्या गोष्टीच्या बद्दल कुठलीही भावना नाही, आपल्याला फक्त आपल्या परमेश्वराशी लीन व्हायचं आहे आणि वास्तव्याच्या खऱ्या ज्ञानाच्या तळमळीतून निर्माण होणारी ही भावना आहे. जेव्हा ज्ञान आणि कृतीच्या इंद्रियांमध्ये समानता असते आणि सर्वांच्या कल्याणाची इच्छा असते तेव्हा शांततेची भावना अस्तित्वात असते असे म्हणतात. दुःख आणि सुख, आनंद आणि दुःख आणि मैत्री आणि शत्रुत्व या सगळ्यांकडेच आपण समान दृष्टीने किंवा संतुलित दृष्टिकोनातून ज्यावेळेला बघतो तेव्हा शांतरसाची निर्मिती होते. कुठलंही दुःख आणि सुख आपल्याला वेगळं करूच शकत नाही. आपल्या मनात त्या दोघांबद्दलही सेमच भावना राहते, त्यावेळेला शांतरसाची निर्मिती होते. ज्या व्यक्तीमध्ये भेदभाव करण्याची शक्ती आहे, अलिप्तता आहे आणि परमसत्याच्या अनुभूतीशिवाय इतर कोणतीही इच्छा नाही, म्हणजे आपल्या मनात कुठल्याच अपेक्षा, इच्छा, आकांक्षा नाही, अशा व्यक्तीला शांतीचा अनुभव येतच असतो. त्याचा स्थैर्यभाव क्षमा असा आहे आणि अलिप्तता, रागाचा अभाव, सौम्य हालचाली, आनंदाने अश्रू ढाळणे, ध्यान करणे, शहाणपणाचे संकेत इत्यादी शरीराच्या अंगांद्वारे आपण हा रस जो आहे तो दाखवू शकतो. मुलांनो याच एक थोडस प्रात्यक्षिक आपण आज आता बघणार आहोत की हे भाव आपण नृत्याद्वारे कसे दाखवू शकतोय. चेहरे पर के भाव, फेस एक्सप्रेशन। मनुष्य जीवन भावनाओं के बिना अधूरा है। जिस प्रकार की भावना मन में निर्माण होती है, उस प्रकार के भाव अपने आप चेहरे पर आते हैं। जैसे चेहरे पर के भाव, फेस एक्सप्रेशन। मनुष्य जीवन भावनाओं के बिना अधूरा है। जिस प्रकार की भावना मन में निर्माण होती है, उस प्रकार के भाव अपने आप चेहरे पर आते हैं। जैसे जब हम प्रार्थना करते हैं तो हमारे चेहरे पर शांत भाव होते हैं। जब हम खुश होते हैं तो खिलखिलाकर हंसते हैं, चेहरे पे हंसी होती है। और जब कोई हमें डांटता है तो हम नाराज और मायूस हो जाते हैं। और जब हम कोई अद्भुत चीज देख लेते हैं तो हमारे चेहरे पर आश्चर्य के भाव होते हैं। इसी तरह से नाटक में भी हमें बहुत सारे भाव देखने मिलते हैं। इस तरह से चेहरे पर के अलग अलग भावों का हम अभ्यास करेंगे। शांत भाव। जब भी हम कभी प्रार्थना, ध्यान धारणा, मेडिटेशन करते हैं तब हमारे चेहरे पर शांत भाव की अनुभूति होती है। हास्य भाव। जब भी हम खुश होते हैं तो हमारे चेहरे पर हंसी होती है, उसे हास्य भाव कहा जाता है। करुण भाव। जब हम दुखी होते हैं या वेदनाओं से त्रस्त होते हैं, किसी की क्षमा याचना करते हैं, तब चेहरे पे करुण भाव प्रतीत होता है। वीर भाव।
शौर्य, वीरता, निडरता का प्रतीक वीर भाव है। जैसे हमारे जवान, क्रांतिकारी, योद्धा, इनमें हमें वीर भाव दिखाई देता है। अद्भुत भाव, जब हम आश्चर्यचकित हो जाते हैं तब हमारे चेहरे पे ये विस्मय भाव यानी अद्भुत भाव दिखाई देता है। रौद्र भाव, जब बहुत गुस्सा हो जाते हैं तब चेहरे पर रौद्र भाव दिखाई देता है। रौद्र भाव में हमारी आंखें बड़ी हो जाती है और गुस्सा बेकाबू हो जाता है। भयानक भाव, जब हम किसी चीज या घटना को देख के डरते हैं तब चेहरे पर भयानक भाव आ जाता है। बीभत्स भाव, जब किसी घटना या चीज को देख के मन में घृणा पैदा होती है, गंदगी लगती है, तब उसे बीभत्स भाव कहा जाता है। इस तरह से मनुष्य जीवन में अलग अलग भाव हैं और ये भाव हमें मनुष्य चेहरे पे दिखाई देते हैं। तर आता आपण बघितलं की या नव रसांचे किंवा हे जे भाव आहेत चेहऱ्यावरचे ते वेगवेगळे भाव ज्यांना आपण रसांची नावं दिलेली आहेत. हे भाव मूळतः भाव आहेत, स्थायी भाव आहेत आणि त्यांच्यातून रसनिर्मिती झालेली आहे. ते नृत्याला किंवा नाट्याला कसे आपण दाखवू शकतो. नृत्यामध्ये आपल्याला बोलायचं नसतं, आपल्या भावनांच्या द्वारेच आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती पोचवायची असते प्रेक्षकांपर्यंत म्हणा किंवा आपल्या समोरच्या व्यक्तीपर्यंत. त्यामुळे ती ह्या भावभावनांचा जास्तीत जास्त म्हणजे कदाचित कधी कधी असं होत असेल की आपण खूप नॉर्मल ह्याच्यामध्ये ती भावना चेहऱ्यावर जरी आणली तरी ती नृत्यामध्ये दाखवताना जरा जास्त प्रमाणात दाखवली जाते, तरच ती त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचू शकते. मुलांनो, तुमच्यासाठी एक मी छोटासा माझा पण व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आपण याच रसनिर्मितीच्या बद्दलच जेव्हा बोलत आहोत त्यावेळेला भावभावनांबद्दल बोलताना मी तुम्हाला एक मिनिट त्यावेळेला आपण ह्याच्याबद्दल परत एकदा छोटासा एक मार्गदर्शनपर व्हिडिओ मी पण तयार केलेला आहे, आपण तो बघणार आहोत. एक अर्धा मिनिट आपल्याला लागेल कारण हा हेलो स्टूडेंट्स, आज का जो हमारा टॉपिक है उस पे हम आज का ये वीडियो बना रहे हैं. आज का हमारा टॉपिक का सब्जेक्ट एक्चुअली है नृत्य चेहरे के भाव. लेकिन चेहरे के भाव सिर्फ नृत्य में यूज होते हैं ऐसे नहीं है, वो नाट्य में भी ऐसे ही यूज होते हैं, नृत्य में भी होते हैं. देखा जाए तो हमारी जो आम जिंदगी है उस जो जिंदगी में भावनाओं से भरी हुई है, हमारे रोजमर्रा की जिंदगी में सारी भावनाएं जो है उमलती है, पनपती है. वो सारे भावनाओं की जो भाव है वो हमारे चेहरे पे आ जाते हैं और हमें पता चलता है कि हम किस पोजीशन में, मतलब सामने वाला आदमी कैसे है, खुशी में है, गुस्से में है या फिर बहुत दुखी है. और ये सारे चेहरे के एक्सप्रेशंस जो इसको हम कहते हैं, चेहरे के भाव जिसको हम अभी हिंदी में कहते हैं, वो अपने आप आ जाते हैं. जैसे हम बहुत खुश है तो हमारा चेहरा नेचुरली बहुत एकदम खिलखिला उठता है और हमारे जो ये होंठ है वो बहुत लंबे होके हंसने लगते हैं इस तरह से, और पता चलता है कि हम खुश है. अगर हम बहुत दुखी है तो हमारा चेहरा इस तरह से हो जाता है. अगर हम बहुत गुस्से से लाल है तो हमारे आंखें बड़ी बड़ी हो जाती है और पता चलता है कि हमें कितना कितना गुस्सा आ रहा है, कितने एंगर में है. ये जो है इन सब के अलग अलग नाम हैं और ये तो रोज की जिंदगी के है एक्चुअली. लेकिन इसको भरत शास्त्र में, मतलब भरत मुनि ने अपने नाट्य शास्त्र में, जैसे नृत्य के लिए अभिनय दर्पण ग्रंथ है, इनको इन शास्त्रों को आधार देके इन लोगों ने इसके नाम रखे हैं. सो ये जो चेहरे के भाव है इनके 8 नाम हम सीखने वाले हैं. पहला है शांत भाव. शांत भाव एक्चुअली
और एक बात मैं बताना चाहती हूँ कि ये जो भाव हम करते हैं, इसके लिए हमारे चेहरे के जो फीचर्स है, जैसे आंखें है, भौवे है, फोरहेड, नाक, ये होठ, गाल, कान, इन सब का उपयोग हम एक्चुअली करते हैं। शांत भाव जब हम दिखाते हैं तो हमारा चेहरा बिल्कुल शांत है, विदाउट एनी एक्सप्रेशन हमारा चेहरा जो है वो रहता है। ओके, जब हम खुश है तो जैसे मैंने पहले भी बताया, खुश है तो हमारे होठ जो है वो एकदम ऐसे खिलखिला के इतने बड़े हो जाते हैं, आंखें थोड़ी छोटी हो जाती है, और ये हमारा चेहरा इस तरह से बनता है। ये है हास्य भाव। पहला भाव हुआ वो था शांत भाव, दूसरा हास्य भाव, तीसरा करुण भाव। जब हम भगवान से विनती करते हैं, उसकी ओर अपने दुख को प्रकट करने की कोशिश करते हैं, बहुत दुख में है, बहुत रोए, मतलब अपना जो शोक है, दुख है, किसी का विनाश देखा हुआ है, तो अपने चेहरे पे ये जो मायूसी छा जाती है, उसको हम कहते हैं करुण भाव। इसमें भावों का उपयोग हमने ज्यादा किया है, करुण भाव। तो चौथा हमारा जो भाव है वो है वीर भाव। जब हमें दुश्मन से लड़ने के लिए जो एक अंदर भावना उमड़ती है, तब वो चेहरे पे आ जाती है, और हमारा चेहरा एकदम ऐसे ये दिखाता है कि नहीं, मैं तैयार हूँ, लड़ने के लिए तैयार हूँ। हमारे आप लोगों ने रावण के युद्ध में देखा है, इस तरह से देखो चेहरे के भाव बदल गए हैं, मैं तैयार हूँ। तो ये जो है वो है वीर भाव। फिर हमारा पांचवा भाव है वो है रौद्र भाव। रौद्र भाव में मैंने जैसे बताया, एंगर या फिर फ्यूरियस सेंटिमेंट्स, या किसी को अब्यूजिंग ये रहती है, रिवेंज लेने की एक भावना रहती है, ये सारी भावना है रौद्र भाव में आती है। और रौद्र भाव में क्या होता है, आपकी नेचुरली आंखें जो है उससे आंखें बड़ी हो जाती है, इस तरह से नाक भी फूलती है, चेहरा बहुत फूलता है, आपके नाक के जो है नाक भी फूलती है, आंखें फूलती है। तो इससे पता चलता है कि आपका चेहरा जो है वो एंगर से भरा हुआ है, रौद्र भाव दिखाता है। ओके, इसके बाद अद्भुत भाव। कोई ऐसी चीज आप देखेंगे जिसको आपने अभी तक आपने देखा ही नहीं है, तो ऐसा जो भाव है वो है अद्भुत भाव। जैसे आपने अभी तक कोई लंबा सांप या कोई ऐसी चीज नहीं देखी जो आपको आश्चर्य दिखा दे। आश्चर्य की भावना जो है वो जो अपने चेहरे पे आती है, तो ये जो है वो है अद्भुत भाव। ये आप कोई ऐसी चीज देखने से विस्मय जब हो जाता है आपको, तो आप इस तरह से आपका चेहरा दिखाता है, वो है अद्भुत भाव। इसके बाद भयानक भाव। किसी चीज से आप जब डरते हैं, कोई डरावनी बात आपको जब सताती है, डर जब आपके मन में आता है, यहाँ पे डर की भावना जब आती है, वो चेहरे पे आ जाती है। ये है भयानक भाव। आखिरी में हमारा विभत्स भाव है। विभत्स भाव माने किसी चीज को देख के आपको जब घिन आती है, आपको घृणा होती है जब देख के, तो आपके मन में जब घिन की भावना पैदा होती है, तो आपके चेहरे पे वो भाव आ जाते हैं। ऐसी चीज को देख के आपको ये जो भाव है, ये है विभत्स भाव। तो इन चीजों को जब हम डांस में, नृत्य में या नाट्य में, जब हमें कोई डायलॉग्स नहीं है, कुछ बोलना नहीं है, तो इन चेहरे के एक्सप्रेशन द्वारा हम उसको प्रतीत करते हैं। ओके, आपको एक बार मैं फिर बता दूं कि अपने चेहरे के भाव यानी फेस एक्सप्रेशन जो है उनके नाम एक बार करेंगे। फर्स्ट है शांत भाव, हास्य भाव, करुण भाव, फिर चौथा है वो वीर भाव, पांचवा है वो रौद्र भाव, इसके बाद छठा अद्भुत भाव, फिर भयानक भाव, फिर लास्ट में विभत्स भाव। इन 8 विभागों का आप अभ्यास कीजिए। उसके लिए आपको बहुत छोटे छोटे गेम्स हैं जो मैंने अभी आपके मीटिंग्स में बताए हैं, उसका इस्तेमाल जरूर कीजिए। थैंक यू।
सो चलेंगे आगे हमारे दूसरे वीडियो की तरफ। ये जो वीडियो आहे आपको एक मैंने जैसे आपको कहा की सॉरी मी मराठीत बोलते परत एकदा, मी चुकून हिंदी बोलायला लागले, सॉरी. मला असं सांगायचं की आपण आता जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला भाव माझ्या चेहऱ्यावर कसे आपण आणायचे ते दाखवलं. याच्यामध्ये मी एक गेम तुमच्यासाठी आणलेला आहे. तो गेम असा आहे की मी एकच वाक्य, आपण फक्त नृत्यासाठी याचा विचार केलेला नाही, या नृत्यामध्ये ह्या सगळ्या भावनांचा आपण उपयोग केलेलाच आहे. पण नाट्य निर्मिती करताना सुद्धा आपल्याला, ज्याला नाटकात आपण काम करतो त्यावेळेला ह्याचा आपल्याला खूप उपयोग होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला चेहऱ्यावरच्या भावांबरोबरच शब्दांमध्ये सुद्धा कसा फरक पडतो. आम्ही एकच वाक्य घेतो आणि ते वाक्य, एक वाक्य अनेक भावांमध्ये कसं बोललं जातं, त्याचा आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. हमारे पिछले वीडियो में हम लोगों ने चेहरे के भावों के बारे में मैंने आपको प्रैक्टिकली दिखाया था. अब आपको मैं थोड़ा सा उसमें एक यही चेहरे के भाव जब आप नाट्य में यूज करते हो तब आपके एक्सप्रेशंस में चेहरे के एक्सप्रेशंस तो होते ही है, लेकिन आपके बोलने के में एक्सप्रेशंस चेंज हो जाते हैं. ये गेम मैं आपको खिलाना चाहती थी, इसलिए मैंने एक दूसरा वीडियो आपके लिए बनाया है. ओके, सो जब हम एक ही वाक्य ले लेंगे, एक वाक्य लेके हमें क्या करना है, वो अलग अलग भावों में प्रदर्शित करना है. जैसे मैंने वाक्य दिया है आपको, मुझे नहीं खाना है. ओके, ये अलग अलग भावों में अब जब हम इस्तेमाल करेंगे तो नेचुरली आपके चेहरे के एक्सप्रेशंस भी बदल जाएंगे और आप लोगों के जो उसको प्रस्तुत करने के वर्ड से उसमें भी आवाज में थोड़ा बदलाव आ जाता है. ओके, सो पहला हम ट्राई करेंगे, मैं भी कोशिश कर रही हूँ, आप भी घर में जरूर कोशिश करें. लाइन है मुझे नहीं खाना है. ओके, फर्स्ट लाइन हम शांत भाव से बोल रहे हैं, मुझे नहीं खाना है, ये होगा शांत भाव. अब हमारा दूसरा भाव है हास्य भाव, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है. ओके, तीसरा है करुण भाव, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है. चौथा वीर भाव, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है, ये हो गया वीर भाव. अभी रौद्र भाव, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है, ये हो गया वीर भाव, रौद्र भाव. उसके बाद हमें दिखाना है अद्भुत भाव. उसमें मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है, ये चीज मुझे नहीं खाना है. ओके, जब भयानक भाव, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है, ये है भयानक भाव. ओके, और लास्ट में जो विभत्स, जैसे मैंने बोला, ये आपको देख के इसका घृणा, मुझे नहीं खाना है, मुझे नहीं खाना है. तो ये है एक ही वाक्य को हम लोगों ने अलग अलग भाव में चेहरे के एक्सप्रेशन और आपके बोली के एक्सप्रेशन, इसमें एक छोटा सा गेम लेने के लिए मैंने ये वीडियो आपको बनाया था. आप जरूर इसको ट्राई कीजिए. और एक बात आपको बता दूं, दूसरा जो गेम है हम क्या करेंगे, वो दूसरा जो गेम है वो आप इमोशंस, जो इमोशंस यानी फेशियल एक्सप्रेशंस आपने अभी सीखी, वो एक्सप्रेशंस आप किसी को करके दिखाओ और उसको पहचानने को बोलो, या फिर उसको कोई एक इमोशंस के बारे में बता दो. आपके भाई है, बहन है, माँ है, पिताजी है, जो भी है आपके बड़े, उनको बोलो कोई इमोशंस करने के लिए और आप वो पहचानो. ये दूसरा गेम. और तीसरा बहुत चहेता गेम आपका, आजकल आप व्हाट्सएप पे बहुत सारे इमोजीज देखते हैं. ये सारे इमोजीज आप क्या करो, एक इमोजी आप उसमें से चुनो और उस इमोजी का नाम चुन के वो इमोजी मुझे व्हाट्सएप पे आप जरूर भेजो, तो मुझे पता चलेगा कि आपको बेसिक्स जो है वो सही मायने में समझ में आई है. ओके, थँक यू व्हेरी मच. ओके, सो मुलांनो, आता आपण जे 2-3 व्हिडिओ ह्या विषयाच्या अनुषंगाने बघितले, त्यानुसार आपल्याला आजच्या टॉपिक बद्दल तुम्हाला नक्कीच घटकाबद्दल आपल्याला कळलं असेल की आपण काय शिकलेलो आहे नक्की. येस, मी स्क्रीन या. ओके,
सो मला हे सांगायचं होतं की आपण नृत्यामध्ये वापरताना आणि नाटकामध्ये वापरताना चेहऱ्याचे भाव, भावना आणि रसनिर्मिती जी आहे ती या पद्धतीने आपल्याला आपल्या चेहऱ्यावर दाखवावी लागते, आपल्या अंगिक अभिनयातून दाखवावी लागते आणि त्यासाठी नृत्यासाठी या सगळ्याचा आपल्याला खूप चांगला असा उपयोग होत असतो. नृत्याच बरोबर मी तुम्हाला थोडंसं नाट्याच्या ह्याच्याबद्दल पण गाईड केलं. तुम्ही बघितलं असेल की एकच वाक्य घेऊन आपण ते वेगवेगळ्या भावनांमध्ये, भावांमध्ये कसं बोललो, वेगळे भाव आपण आणले की करुण भाव आहे किंवा रौद्र भाव आहे, वीर भाव आहे, की एकच वाक्य आपण वेगवेगळ्या भाव भावनांमध्ये कसं बोलू शकतो. सो तुम्ही हे नक्कीच एन्जॉय केलं असेल असं मला वाटतं. कोणाला काही शंका असतील तर जरूर मला विचारा आणि मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला काय याच्यातलं कळलं नसेल तर तुम्ही मला जरूर विचारू शकता.